नागपुर के काटोल स्थित संतरा प्रक्रिया केंद्र के पुनरुद्धार को लेकर 15 करोड़ रुपए के प्रथम चरण के प्रस्तावित अनुदान को अब तक मंजूरी न मिलने पर सलील देशमुख ने राज्य सरकार से जल्द निर्णय लेने की मांग की। उन्होंने कहा कि उच्च न्यायालय के आदेश के बाद 15 जुलाई 2025 को यह MAIDC को हस्तांतरित कर दिया गया था, जिसके बाद पुनरुद्धार के लिए वित्तीय सहायता आवश्यक है, लेकिन पुनरुद्धार के लिए आवश्यक वित्तीय सहायता अब तक उपलब्ध नहीं कराई गई है। मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाने 1 जुलै 2025 रोजी या ठिकाणी आपल्याला ज्या विषयासाठी खूप वर्षापासून आपण थांबलो होतो ते संत्रा प्रक्रिया केंद्र काटोल इथं स्थित असलेल्या 1 जुलै 2025 रोजी सील काढून 4 आठवड्यामध्ये हे प्रकल्प पुन्हा कृषी विभागाला हस्तांतरण करायचे आदेश दिले आणि आज या गोष्टीला साधारणतः 1 वर्ष लुटायला आलं। याचं अंदाजपत्रक साधारणतः 15 कोटी रुपयाचा महाराष्ट्र शासनाकडे तयार आहे। हे असून याची पूर्ण डिटेल महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे त्याची डिटेल आहे आणि या 15 कोटी रुपयाची तरतूद केल्याच्या नंतर या विदर्भामध्ये जे काही तालुके असतील, सावनेर, कळमेश्वर, काही भाग नागपूर तालुक्यातला, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, कारंजा, वरुड, मोर्शी, संग्रामपूर, बुलढाणा जिल्ह्याचा आणि त्या ठिकाणी अचलपूर असे अनेक तालुके आहेत जिकडे संत्रा, मोसंबी पिकवली जाते। अशा लाखो शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। याचं ग्रेडिंग पहिल्या टप्प्यामध्ये ग्रेडिंग, पॅकिंग या गोष्टीचं त्या ठिकाणी सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याकडचा संत्रा, आपल्याकडची मोसंबी हे त्या ठिकाणी बाहेर एक्सपोर्ट केली जाऊ शकते, कारण की आज जॉग्राफिकल इंडिकेशन मध्ये नागपुरी संत्रा ओळखला जातो। हा त्या ठिकाणी नागपुरी संत्रा बोलला जातो। तुम्ही गुजरातमध्ये जाल, तुम्ही कुठे जाल, त्या संत्र्याचा म्हणतात नागपुरी संत्रा। जसं आपण दुसरीकडचे गोष्टी म्हणतात की बा हापूस आंबा, अशा पद्धतीचा हा नागपुरी संत्रा बोलला जातो। या नागपुरी संत्र्यासाठी आपल्याला हे करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। 1 वर्ष लोटायला आलं, अजून तरी साधारणतः तरतूद त्याच्यामध्ये केली गेली नाही आहे। आमचा पाठपुरावा मागील अनेक वर्षापासून चालू आहे। महाविकास आघाडीची सरकार असताना चालू आहे, आताची महायुतीची सरकार असताना त्या ठिकाणी चालू आहे। अनिल बाबू देशमुख जेव्हा अटकमध्ये होते, जेव्हा त्या ठिकाणी अडचणी होते, तेव्हा सुद्धा मी त्या ठिकाणी त्यांच्या कोर्टाच्या तारखांसाठी जायचो आणि सोबत या तारखांसोबत पण त्या ठिकाणी जायचो मी। हे सगळं केल्याच्या नंतर आज कुठंतरी असं वाटतं की या विषयासाठी जे अनेक वर्षापासून आमचे विदर्भातले शेतकरी थांबले होते, तो प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला पाहिजे। काय वाटते कृषी मंत्र्याला या संदर्भात तुम्ही भेट घेणार आहात का? पुन्हा स्पष्टपत्र देणार आहात का? मी यापूर्वी पण अनेक कृषीच्या सचिवांना, कृषी आयुक्तांना, कृषी मंत्र्यांना, धनंजय मुंडे साहेबांपासनं तर दादा भुसे साहेबांपासनं तर त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे पण काही दिवसासाठी होते। आता आमच्याच पक्षाचे माणिकराव कोकाटे साहेब असतील किंवा आमच्या म्हणजे संयुक्तिक राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे साहेब असतील किंवा आताचे जे दत्ता मामा भरणे असतील, यांना सुद्धा निवेदन दिलं, यांना सुद्धा या विषयाची माहिती दिली आहे। मागच्या अधिवेशनामध्ये पण आलो होतो तेव्हा पण त्यांना या विषयाची वेळ घेऊन माहिती दिली आहे। मी अशी अपेक्षा करतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा जिल्हा असल्यावर याच्यामध्ये विशेष लक्ष घालून ज्या गोष्टीसाठी आपण गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले, म्हणजे मला एक गोष्ट आठवते की या संत्रा प्रक्रिया संत्रा प्रकल्प केंद्रावर साधारणतः 20-20 वर्ष भाषणं झाले की हा कधी सुरू होणार, कधी बंद होणार, कोण बंद केलं, कोण सुरू केलं। पण जेव्हा आज त्याची सगळ्या अडचणी दूर झाल्या, तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम 15 कोटी रुपये द्यायचा। आज हायवेसाठी इतकी आपण तरतूद करून राहिलो, आज आपण इतर गोष्टींसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तरतूद करून राहिलो। आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे। विकास होत असेल तर त्याचं स्वागतच करू आम्ही, पण साधारणतः आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी इतकी महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे इतके अल्पसे पैसे नाही आहे, ही शोभणारी गोष्ट नाही। लवकरच लवकर याची तरतूद करावी आणि हा प्रकल्प लवकर सुरू करावा। अंदाजपत्रक कृषी विभागाकडे तयार आहे।